रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मंडणगड शहरातील रस्ते जलमय झालेत आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। मंडणगड शहरामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले। शहरानजीक असलेल्या भिंगळोली इथं शासकीय विश्रामगृह इथं रस्त्यावर आल्यानं या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। रायगड जिल्ह्यातील नागोठणे इथं अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी शहरातील बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा, मोहल्ला या ठिकाणी शिरलेला आहे। अचानक पाणी आल्याने व्यापारी आणि नदी परिसरामध्ये असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। शहरात येणारे तिन्ही रस्ते बंद असल्याने बस थांबा मुंबई गोवा महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सुरू करण्यात आला। रोहा शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली। कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमी जुना पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे रोहा अष्टमी कोणी वाहतुकीस बंद करण्यात आला। खेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे सुमारगडाच्या पायथ्याशी बसलेल्या वाडी मालदे गावाजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे। सकाळी सुमारे 6 वाजता नंदिवलीहून खेडकडे जाणारी एसटी बस दरड कोसळल्यामुळे काही वेळ थांबली होती। मात्र गावकऱ्यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरून दरड हटवली आणि बसचा मार्ग मोकळा केला। मुसळधार पावसाचा जुन्या कशेडी घाटाला तडाखा बसलेला आहे। खचलेल्या मार्गावर दरडसह झाडाच्या फांद्या कोसळल्या। महामार्गालगत चर न खोदल्याने रस्त्यावरून पाणी